खरं म्हणलं तर मी उमेदवार म्हणून भाग्यवान आहे. माझा उमेदवारी अर्ज भरायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि माझ्या प्रचार सभेसाठी प्रधानमंत्री येत आहेत. खरोखरच अतिशय या सभेला अतिशय प्रचंड संख्येने लोक येणार आहेत. अति महाविराट सभा होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे. आता गादीच्या नावावर काय काय खपवणार आहे. गादी कुणाला बोललं तर गादीला बोलले, भीती जायचं तर गादीचा इथं निवडणुकीत संबंध काय. खरं म्हटलं तर या निवडणुकीमध्ये उमेदवार उभारलेले ते एका आघाडीच्या वतीने उभारलेले आहे. मी एका व्यक्तीच्या बाजूने उभारलो. आमच्या वैचारिक लढाईची चर्चा झाली पाहिजे. कुठल्या तर दुसऱ्या विषयावर हा विषय नेऊ नये. निवडणुकीत सतेज पाटील या निवडणुकीमध्ये नेमकी कोणती भूमिका बजावली. ते उमेदवार आहेत का. काय महाराजांच्या पायापडलं वाईट नाही. वडीलधाऱ्यांचा मी नेहमीच मान राखतो आणि फोटो व्हायरल केला तरी हरकत नाही की त्यांचा पुन्हा कधी भेटले तर पुन्हा मी त्यांच्या पाया पडेन. व्यक्तीचा पाया पडतो आहे. गादीचा मान मी त्या पद्धतीने ठेवतो आहे. पण त्यासाठी उमेदवार म्हणून जे मला बोलायला ते मी निश्चितपणे बोलणार. बंटी पाटील उमेदवार आहेत का. मग तिने उभं राहायचं पाहिजे होतं. त्यांना कोण नको म्हटलं होतं का. त्यांना निवडणुकीला उभं राहायचं नाही. विकासावर चर्चा करतो, चंद्रयानावर चर्चा काय संबंध झाला. त्यांनी निवडणुकीचे उमेदवार असतील तर जरूर त्यांच्या व्यासपीठावर गेलो असतो. उमेदवार नाहीत. आमचेही कोणते प्रवक्ते बोलतील, कशाबद्दल चर्चा करायची.